नमस्कार, मी नंदा गोविंद तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पा चॅनलवर। आज मी आले लक्ष्मी निवास मालिकेच्या सेटवर, पण तिथे आज एक वेगळाच गोंधळ बघायला मिळतोय। नेहमी मंगल असते ना ती उत्साही दिसते, पण आज थोडी वैतागलेली दिसते यार। हॅलो, हाय। काय एवढी वैतागली आहेस, काय झालंय? प्रचंड चिखलफेक झालेली अंगावर आणि स्वागत आहे। ह्याच्या शर्टावर जास्त दिसून येते माझी डार्क तरी साडी आहे, तू अख्खी चिखलासारखीच दिसतेस। माझ्या निदान अंगावर चिखल उडाला असं वाटतं। पण हे सगळं काय आहे, नेमकं काय झालंय, काय कळेल? काय झालंय म्हणजे संतोष आणि मंगल निघालेत आई बाबांच्या पाठलागावर की ते कुठे चाललेत ते बघायला, आणि त्या गडबडीत हा सगळा गोंधळ झालेला आहे। त्यांच्या कडक लक्ष्मी बनून जे आमची दोघांची वाट लावते, म्हणजे हरीश बरोबर पण आमच्या तिघांची, त्यामध्ये ते लोक जे आम्हाला छळतायत आणि ते आता सगळं एवढं छान छान नटून थटून इकडे तिकडे हिंडतायत, ते नक्की कुठे गेलेत हे शोधण्यासाठी खरं तर आम्ही दोघं बाहेर पडलो। म्हणजे काय करणार आहेत, काय पुढे काय करणार आहेत ते आम्हाला कळायला पाहिजे। त्याचा शोध घ्यायला गेलो तर चिखल आमच्या अंगावर उडाला आणि आमचीच फजिती झालेली आहे। फजिती झाली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आनंद होतोय की नाही? हो, आम्हाला खरंच आनंद होतोय आणि प्रेक्षकांनाही होणार आहे माझ्या मते। त्यासाठीच हे सगळं केलंय, त्यासाठीच आहे हा अट्टहास। येस, बघा आपल्यासाठी तुमच्यासाठी खास हे सगळे एवढे कसरत इथे त्यांना करावी लागते। खरंच यामागे किती तयारी झाली, म्हणजे आता ह्या अवस्थेत तुला राहावं लागते दिवसभर जिथे आपण मी जवळजवळ 2 तास या साडीमध्ये अशीच बसून आहे। हा चेहऱ्यावर जो चिखल दिसतोय किंवा आणि तो चिखल पूर्ण आतपर्यंत गेलाय माझ्या, तर परकर बिरकर सुद्धा माझा खराब झालेला आहे। ऍक्च्युली सगळं भिजलेलो आहोत। हा चिखल नाहीये, हा शूटिंगचा चिखल आहे। आणि आम्ही बाईकवर असताना तो त्यांनी जो काही जोरात आमच्या अंगावर फेकला ना, त्याच्यानंतर आम्ही फक्त तोंड बंद ठेवतो ना, तर तोंडातही गेला। तर त्याच्यामुळे हे असं सगळं तोंडावर वगैरे उडालंय आमचा। तर हा बोल, काय म्हणतोय? आता मंगल आणि संतोष यांचं जे काय गुळपीठ आहे ते पुढे कसं कसं होणार आहे त्याच्यावर आता पहिली तर चिखलफेक झाली आहे, आता पुढे काय काय होणार आहे ते तुम्हाला बघायला आम्हाला पण त्यांची फजिती करावीशी वाटते, पण आता बघूया। होणार फजिती होणार। अच्छा, म्हणजे काही आहे का तुमचाही प्लॅन तसा? होणार, असं झाल्याशिवाय मजा कशी येणार? येस, दोन्ही साईडून खेळ रंगला पाहिजे। चला, आम्हाला ते बघायला मजा येईल। खरंच तुम्ही खूप मेहनत घेताय आणि ही मेहनत प्रेक्षकांना आवडते। थँक्यू सो मच तुमचा वेळ दिल्याबद्दल। आता तुम्ही फ्रेश होऊ शकता। येस, ऑफकोर्स, कारण आम्हाला ह्याला तर आंघोळ, म्हणजे आम्हाला आंघोळच करावी लागणार आहे। नाही आता काय, म्हणजे कसं काय करणार आणि काय, म्हणजे सगळा गोंधळच इकडे मेकअप रूम मध्ये आणि असं नको वाटतं। ओके, जवळ जाणार आहे मित्राच्या घरी। चला, छान आहे। माझा तो सगळाच प्रॉब्लेम आहे, बोरिवलीला थोडीच जाऊन येणार आहे मी, बरोबर। त्याच्यामुळे गपचूप इकडे तर स्वच्छ होऊन घेणार आहे असं। प्रेक्षकांना काय सांगाल, पुढे काय अजून मजा बघायला मिळेल? आम्ही एवढे प्रयत्न करतोय, एवढे कष्ट घेतोय तुमच्यासाठी, त्यामुळे आमचा कार्यक्रम लक्ष्मी निवास रोज संध्याकाळी 8 ते 9 झी मराठीवर नक्की पहा। आम्ही कसं काम करतोय, काय चुकतोय, काय बरोबर आहे, हे सगळं आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा। कडक लक्ष्मी निवास बघा, कडक लक्ष्मी निवास, कडक लक्ष्मी पर्व सुरू होत आहे लक्ष्मी निवास मध्ये। आमच्या आईबाबांचं आमच्यासारख्या वात्रट मुलांना सुधारवण्यासाठी जे काय आईबाबा पावलं उचलतात, ते काय काय उचलतात हे तुम्हाला बघायला मिळणार आहे। नाही, आणि ह्याचा ना लोक म्हणजे आमच्या दोघांसाठी किंवा दोघं नाही तिघांसाठी, हरीश, मी आणि ह्याच्यासाठी, की अशी वात्रट आणि इतकी नालायक स्वभावाची मुलं कशी असू शकतात, तर खरोखरच अशा पद्धतीने या मुलांची अशी जिरवली पाहिजे, याची एक छान शिकवण आपण या आपल्या एपिसोड्स मधनं देतोय। सो आता ही जी लक्ष्मी आहे ती आता कशी कडक लक्ष्मी किंवा आता कशी दुर्गेचा अवतार घेते, प्रेक्षकांमधल्या ज्या ज्या लक्ष्मी असतील त्यांच्यासाठी खास आहे हे, त्यांनी असं वागा आणि वटणीवर आणा आपल्या मुलांना। थँक्यू सो मच, थँक्यू।